राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी येत आहे। संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल मराठी न्यूज 3.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ। केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी 21वा हप्ता आज वितरित करण्यात आलेला आहे। केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याचे वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। यापूर्वी राज्य शासनानेही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे। या नवीन 21व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी 21वा हप्ता आज वितरित करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता देशातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मदत होणार आहे। पीएम किसान योजना शेतकऱ्यांना निश्चित वार्षिक उत्पन्न सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे। योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते। ही मदत 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे की पीएम किसान योजना 21वा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या निधीमुळे रब्बी हंगामाच्या तयारीला मोठी मदत मिळेल। केंद्र सरकारकडून मिळणारे वेळेवर आर्थिक सहाय्य हे शेतकऱ्यांच्या स्थिर उत्पन्न व आर्थिक सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे आणि योजनेच्या अंमलबजावणीत विभागामार्फत पूर्ण पारदर्शकता व समन्वय राखला जात आहे। देशभरातील शेतकरी पीएम किसान हप्त्याची प्रतीक्षा करत असताना आज देण्यात आलेला 21वा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात या योजनेचा मोठा लाभार्थी वर्ग असून एकूण 90,41,241 पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात सुमारे 1,808 कोटी 25 लाखाची रक्कम जमा होणार आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभाग, महसूल विभाग तसेच बँकिंग यंत्रणेने समन्वय राखत हप्त्याचे वितरण वेळेवर पार पाडण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे। तसेच शेतकऱ्यांना हप्ता मिळाला की नाही हे तपासण्यासाठी सरकारने अधिकृत पोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत। भरणे पुढे म्हणाले, पीएम किसान ही देशातील सर्वात व्यापक थेट आर्थिक सहाय्य योजना मानली जाते। योजनेमुळे शेतकऱ्यांच्या हातात नियमित अंतराने रोख रक्कम उपलब्ध होते, ज्यामुळे कर्जाची गरज कमी होते। तसेच शेतीतील तातडीच्या खर्चाला मदत मिळेल। मागील हप्त्यामध्ये डीबीटी प्रक्रियेत पारंपरिक व्यवहार, लाभार्थ्यांच्या माहितीचे ॲड्रेस सेंडिंग आणि बँक पडताळणीमुळे योजना अधिक सक्षम झाली आहे। तसंच नियमित आर्थिक सहाय्यामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या हंगामी आर्थिक नियोजनात दिलासा मिळतो आणि शेतकरी कुटुंबाच्या उपजीविकेला सुरक्षित राहण्यात मदत होते। पीएम किसानचा 21वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला का नाही हेही आम्हाला कमेंट करून सांगा। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यानंतर शेतकरी आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। पीएम किसान योजना ही केंद्र शासनाची योजना असून नमो महाशेतकरी योजना ही राज्य शासनाची आहे। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य शासन ही पीएम किसान योजनेची यादी पाहून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत आणखी 2,000 रुपयाची आर्थिक मदत करते। म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनातर्फे एकूण 12,000 रुपयाची आर्थिक मदत प्रत्येक वर्षी केली जाते। या दोन्ही योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक मदत मिळतो। अशाच महत्त्वपूर्ण योजना किंवा इतर माहितीसाठी आत्ताच आपलं चॅनल मराठी न्यूज 3.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा।